बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नको. बाबा रे तू आमच्या ताटामध्ये येऊ नको. तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो. आता ती पद्धत अशी आहे की राज्याला नावं घालता येत नाही किंवा राज्याला सुचवताही येत नाही अशी असणारी परिस्थिती. केंद्राने एकदा निर्णय घेतला की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याच्या यादीमध्ये कुठल्या तरी राज्याला सुचाव करायचा असेल तर तिकडनं पत्र निघतं. तिकडनं पत्र निघालं की मग राज्यामध्ये कॅबिनेटची बैठक होते आणि कोणाचं तरी सुचवायचं असेल तर एक कमिटी तयार केल्या जाते कॅबिनेटची. त्या कॅबिनेटचा कमिटीचा रिपोर्ट होतो. तो रिपोर्ट असणारा कॅबिनेटमध्ये ठेवला जातो. तो स्वीकारल्यानंतर पुन्हा विधानसभेमध्ये जातो. तो विधानसभेने स्वीकारला मगच तो केंद्राला जातो. तो बदल करून घेत राहिला होता पण नंतरच्या कालावधीत तो बदल झाला. आता राज्याला कुठल्याही ओबीसीच्या यादीमध्ये नाव टाकता येणार नाही हे आपण असणारा लक्षात घ्या. त्याला टाकायचं असेल तर पार्लमेंटची शाश्वती त्या ठिकाणी घ्यावी लागते. राज्याचा होता अधिकार तो काढलाय आणि तो अधिकार आता केंद्राला गेलेला आहे. आणि म्हणून मी जे एवढे दिवस या आंदोलनातला अभ्यासक आणि या आंदोलनामध्ये काय होऊ शकतं हे जे पाहत होतो आणि आपल्याला जे म्हणत होतो आणि आजही आश्वासन देतो की शासनाला कोणाला जात देता येत नाही. शासनाला जात देता येत नाही. अस्तित्वात असणारी जात ही मागासवर्गीय आहे की नाही एवढाच फक्त निर्णय त्या ठिकाणी देतात. तेव्हा ती जात अस्तित्वात असली पाहिजे. तो समाज अस्तित्वात असला पाहिजे. तो समाज अस्तित्वात असेल, ती जात अस्तित्वात असेल तर मग ती मागासवर्गीय आहे की नाही याच्याबद्दल देऊ शकते. पण कुठल्या तरी नव्या जातीला जन्म देणं हा शासनाचा अधिकार नाही आणि तो घटनेने त्यांना दिलेला नाही हे आपण लक्षात घ्या. आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनाही मी असं समजावून सांगितलंय की तुम्ही राजकारणासाठी करणार असाल तर फार चांगलं आहे. का ही सडलेली नेतृत्व जे आहे ज्याचा असणारा उल्लेख आता असणारा शेंडगेंनी केला, टीपी मुंडेंनी केला, हे सडलेलं जे नेतृत्व आहे हे त्यांच्याही समाजाला असणारा न्याय देत नाही आणि आपल्यालाही असणारा न्याय देत नाही. त्या जरांगे पाटलाच्या निमित्तानं असणारा नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणारा स्वागत केलं पाहिजे. पण त्याला असणारं सांगितलं पाहिजे बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नको. बाबा रे तू आमच्या ताटामध्ये येऊ नको. तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो. तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही तुला मदत करतो. पण आमच्या ताटामध्ये येऊ नको. आणि म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं आहे हे आपण असणारं लक्षात. जसं एससी आणि ट्रायबल दोघांनाही आरक्षण आहे पण ट्रायबलचं आरक्षण ट्रायबलला, एससीचं आरक्षण एससीला. तशाच पद्धतीने ओबीसीचं आरक्षण ओबीसीला
आणि उद्या कदाचित कोर्टाने मान्य केलं की गरीब मराठ्याला आरक्षण हे त्याचं आरक्षण, ही दोन्ही ताटं वेगळी झाली आणि राहिली तर या महाराष्ट्रामध्ये बदल घडू शकतो हे आपण असताना लक्षात घ्या. इथलं राजकीय नेतृत्व जे आहे ते मी चोरांचं नेतृत्व आहे असं म्हणतो.